नमस्कार, स्वागत आहे निधी अँड मम्मा क्रोशेटमध्ये. आमच्यासोबत क्रोशेटच्या सुंदर दुनियेत नक्की या. सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण हे कमळाची डिझाईन शिकणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन डिझाईनचे व्हिडिओ भेटत राहतील. हे कमळ आसन आहे, याच्यावरती आपण माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक स्लिप नॉट तयार करून घेऊया. 1 2 3 4 5 झाले. आता हा सर्कल आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. आता 2 चैन, 1 2. त्यानंतर त्या सर्कलच्या गॅपमध्ये आपल्याला 9 हाफ डबल खांब घ्यायचे. आपल्याला या गॅपमध्ये 9 डबल हाफ खांब घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. आता जो इथे आपण पहिली 2 चैन घेतले तिथे हे जॉईन करूया. 1 चैन घेतली आहे मी. आता आपण इथे 1 चैन घेतली. आता आपल्याला पुढचा राऊंड कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी सुईवरती धागा घेतला आणि इथे हा आपला होल आहे, त्या होलातून आपण बाहेर काढला. धागा जरा खेचला आणि एक लॉंग हाफ खांब करून घेतलं आहे. असे आपल्याला 16 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 आणि 16. आता आपण इथे 1 चेन घेतली होती तिथे आपण हे जॉईन करूया. आता आपण इथे 3 चेन घेऊया. 1 2 3. आता जिथे चेन घेतले त्याच सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक खांब तयार करायचं आहे. तर नेक्स्ट गॅपमध्ये 2 खांब.
परत पुढच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 खांब, 1 2. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करून टोटल आपल्याला 32 डबल खांब करून घ्यायचे. हे मी पूर्ण राऊंड करून घेते. 28 29 30 31 32 असे आपण 32 डबल खांब घेतले. आता पहिले जिथे 3 चैन घेतले तिथे आपल्याला 3 चैनीच्या पहिल्या चैनीमध्ये आपल्याला हा धागा जॉईन करून घेतला. आता हा धागा आपल्याला कट करायचा. आता आपल्याला इथे पिंक कलरचा धागा जॉईन केला आहे. त्यानंतर 3 चैन 1 2 3. आता हा गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं. परत 3 चैन 1 2 3. परत हा गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब घेतला. परत 3 चैन 1 2 3. हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये सिंगल खांब 1 2 3. एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब. असा हा आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. परत आता इथे आपण 3 चैन 1 2 3. आपण 3 चैन घेतल्यानंतर जिथे इथे स्टार्टिंगला आपण जी डिझाईन केली आहे त्याच्या पहिल्या चैनीमध्ये एक स्लिप स्टिच घेऊन हा राऊंड कंप्लीट केला आपण. आता आपण हा जो गॅप आहे या गॅपमध्ये एक सिंगल खांब घ्यायचं आहे. त्यानंतर एक हाफ खांब, नंतर 2 डबल खांब, 1 आणि 2. नंतर 3 चैन 1 2 3. त्यानंतर आपल्याला पिकॉक स्टिच घ्यायचे आहे. परत 2 खांब, आता एक हाफ खांब, परत एक सिंगल खांब. हे असं घेतलं. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचे. परत नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल खांब, एक हाफ खांब, दोन डबल खांब घ्यायचे. आता 3 चैन 1 2 3. त्यानंतर पिकॉक स्टिच, परत 2 खांब, 2 डबल खांब घेतले आपण. आता एक हाफ खांब आणि सिंगल खांब अशी एक पाकळी झाली. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल खांब, नंतर एक हाफ खांब, नंतर एक 2 डबल खांब घेतले आपण. आता एक पिकॉक स्टिच 1 2 3.
परत 2 डबल खांब, 1 2, त्यानंतर आपल्याला एक हाफ खांब घ्यायचं आहे आणि मग सिंगल खांब, परत नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल खांब. असं हे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. असे हे आपले बॅक साईडला 16 गॅप तयार होतात. आता हा जो लास्टवाला आहे तो आपण जिथे पहिली चेन घेतली आहे तिथे हा जॉईन करूया. स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपल्याला सेम अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत पाठच्या साईडला, पण जिथे पाकळी आहे तिकडे तयार नाही करायचे. ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला तयार करायचं आहे. करूया आपण स्टार्ट. आता इथे एक सिंगल खांब, त्यानंतर एक हाफ खांब, 2 डबल खांब, एक आणि 2. आता आपल्याला एक ट्रिपल खांब घ्यायचं आहे. ट्रिपल खांब घेतला. आता 3 चैन, 1 2 3. इथे सुद्धा आपल्याला एक पिकॉक स्टिच घ्यायची आहे. परत एक ट्रिपल खांब, आता 2 डबल खांब, 1 2, तर एक हाफ खांब आणि सिंगल खांब. अशी एक आपली पाकळी तयार झाली. आता इथे आपल्याला एक, जसं इथे केलं एक सिंगल खांब घेतला तसं सेम इथे सिंगल खांब घ्यायचा. परत दुसऱ्या गॅपमध्ये पाकळी करायची. एक सिंगल खांब, एक हाफ खांब, 2 डबल खांब, 1 आणि हा दुसरा. आता ट्रिपल खांब करायचे आहे. 1 ट्रिपल, 1 2 3. आता इथे कॉट सेट, परत ट्रिपल खांब, परत 2 डबल खांब, 1 2 डबल खांब झाले. आता एक हाफ खांब घ्यायचं आहे आणि सिंगल खांब. आता आपल्याला इथे एक सिंगल खांब घ्यायचं आहे. बघ, हे असं पाकळ्या दिसतात. जर आपण या पाकळीच्या पाठी आपण या 2 पाकळ्यांच्या मध्ये एक पाकळी बनवली म्हणून हे असं दिसतंय. नाहीतर या पाकळीच्या पाठीमागे आपण जर बनवलं असतं तर ते चांगलं दिसलं नसतं. तर तुम्ही सुद्धा नीट लक्ष देऊन हे बनवा असं. आता आपण पुढे एक सिंगल खांब घेतला. आता परत त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये सेम पाकळी तयार करून असा हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. असे हे आपल्या कमळाच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. सेकंड राऊंडला 8 पाकळ्या तयार झाल्या. आता इथे लास्टवाला गॅप राहिला त्याच्यामध्ये एक सिंगल खांब घेतली आणि जिथे सिंगल खांब घेतला स्टार्टिंगला तिथे आपण एक स्लिप स्टिच घेऊन एक चेन घेऊन आपण धागा
कट करूया. आता आपल्याला डार्क पिंक कलरचा धागा जॉईन करायचा आहे. त्यासाठी एक नॉट करून घेऊया. आता आपण हे जे आपण खांब तयार केले सिंगल खांब आपण बाहेर काढलं आणि 5 चेन करायचे आहेत. 1 2 3 4 5. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब, परत 5 चेन 1 2 3 4 5. परत या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब 1 2 3 4 5. परत पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल खांब. आपल्याला हे जे खांब केले तिथेच करायचे, इथे नाही करायचे. त्यानंतर परत 5 चेन 1 2 3 4 5. परत या गॅपमधून काढलं आपण आणि एक सिंगल खांब. असं हे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. असे हे आपले 5 चेन सिंगल खांब, परत 5 चेन, परत सिंगल खांब, असं हे करून टोटल आपले 16 गॅप तयार होतात. आता आपण शेवटचा राहिला तो एक करूया. 1 2 3 4 5. आता जिथे पहिली चेन घेतली तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. सिंगल खांब घ्यावं, स्लिप स्टिच घेऊन. आता आपण जसं इथे या दोन पाकळ्यांच्या मध्ये आपण पाकळी तयार केली आहे, तसंच इथे सुद्धा या पाकळीच्या पाठीमागे पाकळी न तयार करता इथे आपण एक सिंगल खांब घेतला. परत पुढे या 2 खांबाच्या मध्ये आता 2 पाकळ्यांच्या मध्ये आता या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपण एक पाकळी तयार करूया डार्क पिंक कलरची. सिंगल खांब एक घेतला, त्यानंतर एक हाफ खांब, मग 2 डबल खांब 1 2. त्यानंतर 2 ट्रिपल खांब घ्यायचे त्या पाकळीसाठी. 1 परत 1. टोटल 2 ट्रिपल खांब करायचे. त्यानंतर 1 2 3 केल्या चेन. नंतर एक पिकॉक स्टिच घ्यायचे. परत इथे जसे 2 ट्रिपल खांब घेतले आपण तसे सेम या बाजूला सुद्धा करायचं. 1 2. परत 2 डबल खांब. 1 2. आता एक हाफ खांब, परत एक सिंगल खांब. अशी ही डार्क पिंक कलरची पाकळी तयार होते. आता आपण नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचे. परत नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल खांब, एक हाफ खांब, नंतर
2 डबल खांब, 1 आणि 2. आता 2 ट्रिपल खांब, 1 2. आता परत 3 चैन, 2 3 चैन घेतली. आता एक पिकॉक स्टिच करूया. त्यानंतर परत 2 ट्रिपल खांब, पहिला ट्रिपल खांब, त्यानंतर दुसरा, आता 2 डबल खांब, 2 डबल खांब झाले. आता एक हाफ खांब, परत सेम याच्यामध्ये सिंगल खांब. अशी ही आपली पाकळी तयार होते. आता सेम इथे नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल खांब. असं हे आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. असे हे आपले डार्क पिंक कलरचे 8 पाकळ्या तयार होतात. आता आपलं शेवटचं राहिलं आहे. इथे एक खांब घेतलेला आपण, इथे सिंगल खांब घेतलेला, तिथे एक सिंगल खांब करू आणि त्याच्या पहिल्या चैनमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेऊया. आता 2 चैन, 1 2. आता इथून पाठून सुई पुढे घेतली आपण, बॅक साईडून आपण सुई पुढे घेऊन परत पाठी घेतली आणि हा धागा सुईमध्ये आपण लॉक करायचं आहे. थोडासा हा बाहेर काढला. आता आपण हा धागा बॅक साईडला जो घेतला आहे त्यात आपल्याला 6 चैन करायचे. 1 2 3 4 5 6. आता पुढच्या चैनीच्या गॅपमध्ये घेऊन इथे एक सिंगल खांब घेतला, परत 6 चैन, 2 3 4 5. परत पुढच्या गॅपमध्ये घेऊन एक सिंगल खांब, परत 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. हे असं आपण असे हे गॅप तयार करून घेऊया. असं हे आपण बॅक साईडला 6 चैन घेऊन गॅप तयार केले. आता ही शेवटची राहिलेली गॅपसुद्धा आपण तयार करू. 1 2 3 4 5 आणि 6. जिथे आपण पहिली चैन घेतली तिथे स्लिप स्टिच घेऊ. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. टोटल 16 गॅप आपले तयार झाले. आता आपल्याला इथे ह्या 2 गॅपच्या मध्ये, आपल्या 2 पाकळ्यांच्या मध्ये हा जो 6 चैनीचा गॅप आला आहे तिथे आपल्याला पाकळी तयार करायला घ्यायची. सेम आहे तसं स्टार्टिंग सिंगल खांब घ्यायचं आहे, नंतर एक हाफ खांब, परत 2 डबल खांब, 1 आणि 2. आता आपण इथे जेव्हा
ट्रिपल खांब घेतलेला तेव्हाच एक सिंगल ट्रिपल खांब घेतलेला दोन्ही बाजूला. नंतर इथे 2 ट्रिपल खांब घेतलेले दोन्ही बाजूला. आता इथे 3 ट्रिपल खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 ट्रिपल खांब घेतले. आता पिकॉकचे 3 चैन घेऊन पिकॉक स्टिच करायची आपल्याला. आता परत 3 ट्रिपल खांब. 1 2 3 झाले. आता 2 सिंगल खांब, 2 डबल खांब. 1 2 परत 1 हाफ खांब. त्यानंतर 1 सिंगल खांब. सिंगल खांब. हे असे 2 पाकळ्यांच्या मध्ये ती पाकळी तयार होते. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन डिझाईनचं नोटिफिकेशन मिळेल. आता आपण इथे पाकळी बनवली. आता पुढच्या या गॅपमध्ये 1 सिंगल खांब. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये ह्या 2 पाकळ्यांच्या मध्ये हा जो गॅप आला आहे तिथे आपल्याला आता परत सेम पाकळी तयार करायची. पहिली 1 सिंगल खांब घेतला. नंतर 2 हाफ असं 1 हाफ खांब घेतला. नंतर आता 2 डबल खांब घ्यायचं आहे. 2 डबल खांब. आता 3 ट्रिपल खांब. 1 2 आणि 3. हे असे आपण 3 ट्रिपल खांब घेतले. आता पिकॉट चैन घ्यायचे. 1 2 3 चैन घेऊन पिकॉट करायचं आपल्याला. आता 1 2 वेळा सुईवरती फिरवून ट्रिपल खांब करून घेऊया. 1 2 आणि 3 ट्रिपल खांब झाले. आता 2 डबल खांब करायचे आहेत. 1 2 आता 1 हाफ खांब आणि सिंगल खांब. आता आपल्याला नेक्स्ट गॅपमध्ये 1 सिंगल खांब करायचं आहे. असं हे आपण राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेऊया. हे पाकळ्या तयार झालेल्या आहेत. टोटल असे 8 पाकळ्या आपण केल्या आहेत पिंक कलरच्या. आता इथे या गॅपमध्ये आपल्याला 1 सिंगल खांब करायचं आहे. त्यानंतर तिथून स्टार्ट केलं आहे त्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घेऊन 1 चैन घ्यायचे आणि धागा कट करायचा. आपले हे लोटस तयार झालेलं आहे. आता आपण ग्रीन कलरच्या धाग्याने त्याची पानं तयार करून घेऊया. अशी एक नॉट तयार केली आपण. आता बॅक साईडला हे जे पिंक कलरचं बॅक साईडला इथे जे पिंक कलरचं आपण
खांब तयार केला आहे तिथे आपण हा धागा जॉईन केला. आता आपल्याला 8 चेन घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतली. परत पुढच्या गॅपमध्ये इथे आपल्याला सिंगल खांब घ्यायचं आहे. परत 8 चेन. 1 2 3 4 5 6 7 8. नंतर परत पुढच्या गॅपमध्ये सिंगल खांब घेऊन परत 8 चेन. 2 3 4 5 6 7 8. हे असं आपण पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता हे आपल्या अशा 8 पाकळ्या तयार, असे हे आपले डिझाईन ही तयार झालेली आहे. आता तिथे आपण स्टार्टिंगला सिंगल खांब घेतलेला तिथे एक सिंगल खांब घेऊ आणि याच्या स्टार्टिंगला या पाकळीच्या स्लिप स्टिच घ्यायची आणि चेन देऊन धागा आपल्याला कट करायचा आहे. मला ही डिझाईन कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.